अजून राग गेलेला दिसत नाहीये. राग नाहीये, थोडस वाईट वाटलं काल जे झालं त्याच्याबद्दल. अहो सोडून द्या ना आता ती गोष्ट. मी सॉरी बोलली ना तुम्हाला. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये, तुला असं वाटतं, रादर बरीच अशी लोक असतात ज्यांना असं वाटतं की आपण अगदी स्पष्ट बोलतो, इतके ब्लंट आहोत की कोणालाही तोंडावर काहीही बोलू शकतो. अहो तो माझा स्वभाव आहे. स्वभाव, अगं स्वभाव समोरच्याला दुखावणारा नसावा. आणि आपल्याला जर ती गोष्ट लक्षात येत असेल ना की आपल्या बोलण्यामुळे आपण केलेली सगळी कामं मातीमोल ठरतायत, तर आपल्या बोलण्यात थोडा बदल करायला पाहिजे की नाही. आता परवाचंच उदाहरण घे, आपण 4 मित्रांमध्ये माझ्या गेलो होतो, त्यावेळेला तू स्पष्ट वक्तेपणाच्या नावाखाली विचार न करता डायरेक्ट जे बोललीस, त्यामुळे माझा अपमान झाला 4 चौकात. हसण्यावारी घेतलं सगळ्यांनी, पण अपमान तर झालाच ना. आणि प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, आपला हा जो स्वभाव असतो ना की मी तर बाई एकदम स्पष्ट बोलते, सगळ्यांना जे ते खरं खोटं सुनावते, त्या स्वभावात आणि उद्धटपणात अगदी बारीकशी लाईन आहे. ही जर लाईन क्रॉस झाली ना तर तो उद्धटपणा ठरतो. आणि वारंवार केलेला उद्धटपणा कधीच लाभदायक नसतो. स्वभाव थोडाफार बदलता येतो. विचार करून थोडस आपण बोललं ना तर मग ही वेळ येते आणि समोरच्याचा अपमानही होत नाही आणि समोरचा दुखावलाही जात नाही. शब्द थोडे कमी वापरले आणि ऐकले जास्त ना तर मग हा प्रॉब्लेम येणारच नाही.